नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्याशी बोलते त्या स्त्रीशी बोलते जिचा दिवस पहाटे सुरू होतो आणि रात्र सगळी झोपल्यावर संपतो. तुम्ही गृहिणी असाल तर हे नक्की ऐका. हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे, कारण आजचे शब्द तुमच्यासाठी आहेत. आपल्या समाजात एक वाक्य सहज बोललं जातं बरं का, तू तर घरीच आहेस, तू काय करते? पण खरंच घरी असते म्हणजे काय असतं हो? तीच उठून घर जागं करते, तीच सगळ्यांच्या आवडीनिवडी जपते, तीच घराला घर पण देते. पण तरीही तिच्या कामाला किंमत नसते, तिच्या थकव्याला तर सुट्टीच नसते आणि तिच्या स्वप्नांना वेळ नसतो. मैत्रिणींनो, तुम्ही गृहिणी नाही आहात, तुम्ही एक घरची ताकद आहात. आज कितीतरी स्त्रिया स्वतःला कमी समजतात. मी काहीच करत नाही, माझ्याकडे नोकरी नाही, माझं आयुष्य तर स्वयंपाकघरात गेलं. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, जर तुम्ही नसाल तर तुमचं घर चालेल का? तुमचं मुलांचं शिक्षण, नवऱ्याचं करिअर, सगळ्यांचा आधार हे सगळं कोण सांभाळतं? तुम्हीच ना. मैत्रिणींनो, तुमचं आयुष्य म्हणजे त्यागाचं उदाहरण आहे. पण त्याग म्हणजे स्वतःला विसरणं नाही. तुम्ही आई आहात, पत्नी आहात, सून आहात, पण त्याआधी तुम्ही एक स्त्री आहात, जिचं स्वप्न होतं, जिचे छंद होते, जिच्या डोळ्यातही काहीतरी वेगळी करायची चमक होती. ती चमक अजूनही आहे, फक्त तिला पुन्हा जागं करण्याची गरज आहे. आजच्या काळात घर बसल्या किती काही शक्य आहे हे मी वेगळी सांगण्याची गरज नाही. कोणी यूट्यूबवर व्हिडिओ बनवतं, कोणी घरगुती पदार्थ विकतं, कोणी शिवणकाम करतं, कोणी फक्त स्वतःचा अनुभव बोलून हजारो बायकांना प्रेरणा देतं. आणि हो, तुमच्यातही हे सामर्थ्य आहे बरं का. तुमच्याकडे वेळ नसेल, साधन नसेल, पण इच्छाशक्ती असेल तर मार्ग नक्की मिळतो. मैत्रिणींनो, स्वतःसाठी थोडा वेळ काढणं म्हणजे स्वार्थ नाही, ते आत्मसन्मान आहे. तुम्ही आनंदी असाल तर तुमचं घर आनंदी असेल, तर संपूर्ण कुटुंब आनंदी असेल. आजपासून स्वतःला कमी लेखायचं थांबवा. मी काय करणार हा प्रश्न सोडून द्या आणि स्वतःला विचारा, मी का नाही? शेवटी एवढेच म्हणेन, तुमचं अस्तित्व घरापुरतं मर्यादित नाही, तुमचं मूल्य स्वयंपाकघरात अडकलेलं नाही. तुम्ही जे करता ते अमूल्य आहे आणि तुम्ही जे होऊ शकता ते अजून मोठं आहे. तुम्ही गृहिणी असला तर हे नक्की ऐका, तुम्ही कमी नाही, तुम्ही अद्भुत आहात. धन्यवाद. जर हे शब्द तुमच्या मनाला भिडले असतील तर हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित एखाद्या स्त्रीला नवी दिशा मिळेल. धन्यवाद.